शेवयाच्या खिरीसाठी आपल्याला लागणार आहे वेलची पावडर, साजूक तूप, शेवया. या मी रव्याच्या शेवया घेतल्या आहेत, तुम्ही गव्हाच्याही घेऊ शकता. साखर, बदाम, मनुके आणि हे दूध आहे. या दुधामध्ये 1 लिटर दुधाची साय मी मिक्सरला फिरवून घातली आहे, त्यामुळे खिरीला मस्त चव येते. तुम्ही नुसते दूधही वापरू शकता. आता आपण या शेवया मंद आचेवर तूप टाकून छान तांबूस होईपर्यंत भाजून घेऊयात. आता या शेवया मस्त भाजून झाल्या आहेत. यात आपण टाकूयात गरम पाणी. गरम पाण्यामुळे शेवया चांगल्या मोकळ्या शिजतात. आता आपण यात टाकूयात बदामाचे काप, मनुके. शेवयाला जेवढं पाणी आवश्यक आहे शिजायसाठी तेवढंच पाणी टाकावं, कारण आपण नंतर दूध टाकणार आहे आणि परत शिजवणार आहे. आता या आपल्या शेवया शिजल्या आहेत. आता आपण यात टाकून घेऊयात दूध, साखर, वेलची पावडर. आता जेवढी पातळ खीर तुम्हाला पाहिजे आहे तेवढं तुम्ही दूध टाकून याला चांगलं शिजवून घ्यात, म्हणजे साखरही विरघळेल. आता आपली खीर मस्त शिजून तयार झाली आहे. झटपट शेवया बनवण्यासाठी या शेवया तुम्ही तुपात आधीच भाजून ठेवून आयत्या वेळेला शिजवू शकता. आता यात आपण टाकूया वरून साजूक तूप. खाण्यासाठी तयार आहे गरमागरम शेवयाची झटपट होणारी खीर.